शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान यानंतर शिवसेनेच्या अनेक इच्छुक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गजानन कीर्तीकर, अभिजित अडसूळ, राहुल शेवाळेंची राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, मात्र अखेर ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। पाहूया। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। डॉक्टर असणारी महिला, तिला उमेदवारी दिलेली आहे। एक चांगला पायंडा एकनाथ शिंदेने मी टाकलेला आहे आणि त्याचं मी स्वागत करतो। मी नाराज नाही अजिबात। राज्यसभेवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। राज्यसभेवर जाण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक होते, मात्र शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। मागील काही वर्षांपासून ज्योती वाघमारे शिंदेंच्या शिवसेनेची रोखठोक भूमिका मांडतायत, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ज्योती वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील दिग्गज नेते नाराज झाले आहेत। मात्र बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करत सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। ज्योती वाघमारेंना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचं स्वागत केलं। सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देणं हा बाळासाहेबांचाच विचार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं। तर उदय सामंत यांनी वाघमारेंना उमेदवारी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचं कौतुक केलं। शिंदे साहेबांची भूमिका पहिल्यापासून ठरलेली आहे। अनेक इच्छुक होते, अनेक जण मान्यवर होते, ते कमी होते अशातला भाग नाही, ते कोणत्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नये अशातला काही भाग नव्हता। परंतु याच्यातून निवड करताना आपण एक सर्वसामान्य महिलेला, जी सोलापूरसारख्या एका गल्लीतून आलेली महिला आहे, तिला आपण जर उमेदवारी दिली, जी तिने सुद्धा स्वप्नात पाहिली होती, तिला जर दिली आणि तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। सर्वसामान्य महिलेला सुद्धा न्याय हा शिवसेनेत दिला जातो। पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या महिला भगिनीला माननीय शिंदे साहेबांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली, हा एक ऐतिहासिक क्षण आहे शिवसेनेच्या दृष्टीनं। आणि सर्वसामान्य म्हणजे काय की ज्या संघर्षातनं ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोचल्यात, हा संघर्ष हा फार कठीण संघर्ष होता आणि या संघर्षाची जाणीव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आणि म्हणूनच ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत देण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर, अभिजित अडसूळ तसंच राहुल शेवाळे हे इच्छुक होते। कीर्तीकर आणि अडसूळ यांनी त्यांची भूमिका एकनाथ शिंदेंसमोर मांडलीही होती, मात्र अखेर ज्योती वाघमारेंना उमेदवारी मिळाल्यानंतर हे नेते नाराज असल्याची चर्चा आहे। मी स्वतः उमेदवारी मागितली होती, इच्छा प्रदर्शित केली होती। माझी कैफियत काल मी एकनाथ शिंदेंना भेटून सांगितली होती। त्यांनी वेगळ्या पद्धतीने मी विचार करतोय अशा तऱ्हेने मला सांगितलं, त्याचं मी स्वागत केलं। वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या लक्षात आलं की एक बहुजन समाजाची सुशिक्षित महिला, कळलं की नाही, डॉक्टर असणारी महिला, तिला उमेदवारी दिलेली आहे। एक चांगला पायंडा एकनाथ शिंदेने मी टाकलेला आहे आणि त्याचं मी स्वागत करतो। मी नाराज नाही अजिबात। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात। शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात। असं कधीही झालेलं नाही। शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते। म्हणून शिंदे साहेबावर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल। ज्योती वाघमारे एकनाथ शिंदेंच्या फायर ब्रँड प्रवक्त्या आहेत। विरोधकांचा प्रत्येक वार त्या एक हाती पलटवून लावतात। मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून त्या भूमिका मांडतायत। तर ज्योती वाघमारे यांची पार्श्वभूमी काय बघूयात। सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे।
मोची समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय गरिबीची आहे. शैलीदार निवेदिका, रोखठोक वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत. तेलुगू, इंग्रजी भाषेत PhD, मराठीवर प्रभुत्व असल्यानं ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात. ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला. एकनाथ शिंदे राज्यसभेची उमेदवारी कोणाला देणार याची मागील काही दिवसांपासून चांगली चर्चा सुरू होती. शायना NC, राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळणार असं बोललं जात होतं. मात्र ज्योती वाघमारेंना उमेदवारी मिळाल्यानं सर्वांनाच धक्का बसला. तसंच शिवसेनेत नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतोय. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या नेत्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.